नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज MPSCनं आपल्या ज्या MCQ पेप आन्सर शीट असते त्याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. दिनांक 24 डिसेंबर 2025 या दिवशी त्यातले आपण महत्त्वाचे काही बदल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आयोगानं सांगितलेलं आहे की सुधारित उत्तरपत्रिका आयोगाच्या प्रचलित धोरणानुसार 2 प्रतीमध्येच असणार असून परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेची मूळ प्रत आयोगाकडे जमा करावयाची आहे. म्हणजे ह्यात काही विशेष असा बदल नाही. त्यानंतर वर्तुळ छायांकित करण्याच्या पद्धतीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. म्हणजे आपण जे गोल करतो त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. तर आपण काही महत्त्वाचे बदल आपण फक्त बघणार आहोत. आता उमेदवाराचा बैठक क्रमांक 8 अक्षरांक ऐवजी 7 अंकी असणार आहे. म्हणजे आपला जो बैठक क्रमांक होता अगोदर 8 अंकी होता, आता तो 7 अंकी असणार आहे. त्याच्यानंतर उत्तरपत्रिकेवर 5व्या पर्यायाचे वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. म्हणजे आपली जी उत्तरपत्रिका आहे त्यावर अगोदर 4 गोळे होते, आता 5वा गोलसुद्धा आता असणार आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे उमेदवार एखाद्या प्रश्नाचे कोणते उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास 5वा पर्याय निवडावयाचा आहे. आता हा 5वा जो गोल आहे कशामुळे दिलेला आहे तर जर तुम्हाला कुठलाही पर्याय तुम्हाला चारीपैकी जर गोल करायचा नसेल तर म्हणजे आपला तो प्रश्न जर सोडून द्यायचा असेल तर तुम्हाला ती 5 क्रमांकाचा गोळा तुम्हाला भरायचा आहे. महत्त्वाची गोष्ट इथे म्हणजे 5 पैकी कोणताही एक पर्याय तुम्हाला निवडणे या ठिकाणी कंपल्सरी आहे. नाहीतर तुमच्या गुणाच्या 25% म्हणजे 1/4 गुण उमेदवाराला एकूण गुणांमधून कमी करण्यात येतील. म्हणजे तुम्हाला 5 पैकी एक गोळा भरणंच आहे. नाहीतर तुमचं जर सोडून दिलं तुमचे 1/4 मार्क तुमचे कमी करण्यात येतील. आणि पुढे दुसरा बदल म्हणजे उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकन पद्धतीमध्ये देखील काही बदल करण्यात आला आहे. खाली काही कंडिशन सांगले आहेत. खालील प्रकरणामध्ये प्रत्येक प्रश्नाकरिता 25% किंवा 1/4 गुण कमी करण्यात येतील असं सांगितले आहे. तर ते कुठल्या कंडिशन आहेत म्हणजे तुमचे 1/4 मार्क कुठल्या कंडिशनमध्ये कमी होतात हे सांगितलं आहे. 1. 5 पैकी एकही पर्याय छायांकित न करणे. म्हणजे तुम्ही जर 5 पैकी एकही जर गोळा तुम्ही भरला नसेल तुमचे 1/4 मार्क कटतील. दुसरं म्हणजे एकापेक्षा जास्त जर तुम्ही वर्तुळ गोल केले तर तिथं पण तुमचे 1/4 मार्क कटतील. उत्तरामध्ये जर तुम्ही काही दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तर तिथं पण तुमचे 1/4 मार्क कटतील. आणि हे आपल्याला माहीत आहे. चौथं म्हणजे उत्तरपत्रिकेमध्ये चुकलेले उत्तर असेल तर तिथं पण 1/4 मार्क कटतात. आता खाली आणखी काही कंडिशन दिली आहे. खालील काही कंडिशनमध्ये उत्तरपत्रिका आपली कोणत्या वेळेस अवैध समजण्यात येतील ह्याचे काही खाली कंडिशन सांगले आहेत. 1. म्हणजे भाग 2वर विविध ठिकाणी जर तुम्ही स्वाक्षरी नाही केली तर तुमची उत्तरपत्रिका ही अवैध समजण्यात येतील. त्यामुळे तुम्हाला स्वाक्षरी ही करून घ्यायची आहे. आणि दुसरा इथं एक सांगितलेलं कारण अवैध ठरण्याचं, काळ्या पेनऐवजी जर तुम्ही इतर शाईचा पेनचा जर वापर केला तेव्हा सुद्धा तुमची उत्तरपत्रिका ही अवैध तुमची समजण्यात येईल हे या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि तिसरा महत्त्वाचा बदल म्हणजे जर आपली जर प्रश्नपत्रिका क्रमांक आपण जर उत्तरपत्रिकेवर आपण नमूद नाही केला तरी पण तुमची उत्तरपत्रिका ही अवैध समजण्यात येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो बदल आहे या कार्यपद्धतीचा बदल हे 1 मार्च 2026 नंतर प्रक्रियेकरता राबवण्यात येतील. म्हणजे 1 मार्च 2026 नंतर सगळ्या परीक्षेसाठी हे लागू करण्यात MPSCच्या येतील असं सांगण्यात आलेलं आहे. मी या ठिकाणी फक्त महत्त्वाचे काही किंवा हायलाईट मला जे महत्त्वाचे मुद्दे वाटले ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे. तर धन्यवाद मित्रांनो.